नमस्कार, मानसी बोलते. आज घरोघरी गाड्या झाल्या असतील, हायवेवर टॅक्सी धावत असतील, पण माझ्या अलिबागच्या मातीतल्या माणसासाठी आजही खरी लाईफलाईन ही आमची लाल परीच आहे. तो एसटीचा हॉर्न आणि खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक, यातच अलिबागच्या कष्टकऱ्यांचं अर्ध आयुष्य सामावलेलं असतं. गावखेड्यातून पोटापाण्याच्या कामासाठी अलिबाग शहरात येणाऱ्या आमच्या कष्टकरी माऊली असोत वा भविष्याची स्वप्न उराशी बाळगून शाळेत जाणारी मुलं, या लालपरीच्या कुशीत सगळ्यांना समान जागा मिळते. ही गाडी धावते म्हणून कित्येकांच्या घरची चूल पेटते. कुणी आजारी व्यक्ती शेवटची आशा घेऊन दवाखान्यात जात असते, तर कुणी पोटाच्या खळगीसाठी वणवण करत असते. मध्यमवर्गीयांच्या सुखदुःखाची सोबती आहे ही. स्वतःच्या गाड्या असणाऱ्यांना या प्रवासाची ओढ कदाचित कळणार नाही, पण ज्याचा कोणी नाही ना, त्याचा हक्काचा आधार ही लाल परी आहे. विचार करा, हे ड्रायव्हर काका आणि कंडक्टर काका सणासुदीला सुद्धा आपलं घर विसरून आपल्याला घरापर्यंत पोचवतात. धूळ, ऊन आणि गर्दीतही त्यांची सेवा सुरूच असते. आपण मात्र साध्या बस उशिरामुळे चिडतो, पण त्यांच्या कष्टाची किंमत विसरतो. एसटी म्हणजे फक्त एक बस नाहीये, तर ती अलिबागच्या काळजाची धडधड आहे. तुमच्या आयुष्यातली एसटीच्या प्रवासाची एखादी आठवण आहे का, जी आठवली की आजही मन भरून येतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही लाल परी आणि तिचा संघर्ष आपला वाटला, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच आपल्या मातीतल्या गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण जेव्हा माणुसकी बोलते, तेव्हा अख्खं जग ऐकतं. आणि म्हणूनच तुमची मानसी बोलतेय. धन्यवाद.